हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, वैकुंठवासी गुरुदेव गोकुळानंद महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, बोलो रे भाई सब संतन की जय। या करुणी दाविती अंगी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं त्रिगुणरहितं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभं श्रीज्ञानेशु भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्यात ब्रह्मचित्कला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या ठिकाणी प्रवचनाच्या निमित्ताने सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो अभंग महान भगवत भक्त देहू निवासी वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी शोभणारे श्रीमंत श्री थोर साधू जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगात महाराज तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करतात, थोडक्यात उपदेश करतात। या ज्या अभंगाचा जो मतितार्थ आहे तो हा जो अभंग या अभंगामध्ये महाराज कशा प्रकारे मार्गदर्शन करतात किंवा मार्गदर्शन करत असताना कोणाला मार्गदर्शन करतात हा याच्यावरती मुद्दा उपस्थित होतो। तर मुद्दा उपस्थित होण्याच्याही अगोदर अल्पमतीप्रमाणे या ठिकाणी या अभंगाचा अन्वय लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे। जेवढं काही गुरूंच्या मुखातून ऐकलेलं आहे तेवढं आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर अभंगावरती 3 मुद्दे उपस्थित होतात। पहिला मुद्दा जो आहे तो पहिला मुद्दा मार्गदर्शन करणारे कोण आहेत। दुसरा मुद्दा मार्गदर्शन जर करत आहेत तर मार्गदर्शन नक्की कोणाला करतात आणि मग मार्गदर्शन करणारे जर ते मार्गदर्शन करत आहेत तर त्यांची मार्गदर्शन करण्याची गरज काय। पृथ्वी तलावरती मार्गदर्शन करण्यासारख्या गोष्टी नाहीत का, लोक नाहीत का खाली इथं, मग त्यांनीच मार्गदर्शन का करावं, संतांनीच मार्गदर्शन का करावं, असे मुद्दे उपस्थित होतात। मग असा मुद्दा उपस्थित होत असताना शेवटचा जो मुद्दा आहे तो कशा प्रकारे मार्गदर्शन करतात असाही एक मुद्दा उपस्थित होतो। मग या प्रत्येक मुद्द्याचा आपण सविस्तर विस्तार पाहत असताना शास्त्रामध्ये 4 प्रकारचे वर्ग सांगितलेत। आता 4 प्रकारचे वर्ग कोण आहेत तर पहिला वर्ग पामर आहे, दुसरा वर्ग विषयी, तिसरा वर्ग जो आहे तो जिज्ञासू आहे आणि चौथा वर्ग जो आहे तो ज्ञानी। आता महाराज तर मार्गदर्शन करतात, दृष्टांताच्या आधारे अभंगातून महाराज या एका जीवाला मार्गदर्शन करतात। मग कोणत्या जीवाला मार्गदर्शन करतात तर शास्त्रामध्ये सांगितलेले 4 जीव आहेत। ते कोणते तर वेदाधिकांनी सांगितलेले 4 जीव, पहिला वर्ग जो आहे पामर, दुसरा वर्ग विषयी, तिसरा वर्ग कोणता आहे तर जिज्ञासू आणि चौथा वर्ग ज्ञानी। मग याच्यावरती एक प्रश्न उपस्थित होतो की महाराज या 4 प्रकारच्या वर्गांपैकी जगद्गुरु तुकोबाराय नक्की कोणत्या वर्गाला मार्गदर्शन करतात। असा जर इथं मुद्दा उपस्थित होत असेल तर आपण एका गोष्टींचा एका वर्गाचा विचार करूया। पहिला वर्ग आहे पामराचा। आता पामर कोणाला म्हणावं, पामर त्याला म्हणावं ज्याला कशाचंच ज्ञान नाही,
आणि जरी कळत असलं तरी आम्हाला वळत नाही, असा असतो पामर. म्हणजेच काय तर विधी निषेधाचं पालन न करणारा पामर वर्ग, ज्याला काहीच कळत नाही. नाही सप्ताह कळत, नाही प्रवचन कळत, ना गळ्यात माळा घालायची कळत, ना पंढरीची वारी करायची कळत, ना काहीच कळत नाही. त्याला काय म्हणायचं? पामर. हा पामर जो वर्ग आहे, हा पामर वर्ग विषयासक्त आहे. याची जी ओढ आहे ती विषयाकडे पामराची. त्याच्यामुळे मग महाराज पामराला ह्या अभंगातून मार्गदर्शन करतात का हो? तर नाहीत करत. का करत नाहीत? तर पामर वर्ग हा विषयी आहे, म्हणून विषयी माणसाला महाराज मार्गदर्शन करत नाही. ठीक आहे महाराज, मग पामराला नाहीत करत तर विषयाला करत असेल. मग विषयी हा वर्ग कोणता आहे? तर विषयी वर्ग हा पामराचाच दुसरा भाऊ आहे ना. हा कुठं वेगळा आहे? हा विषयी हा जो वर्ग आहे हा पामराचाच दुसरा भाऊ. मग विषयी वर्गाला करतात का? तर विषयी वर्गाला सुद्धा करत नाहीत. का करत नाहीत? तर त्याचंही कारण असं आहे की विषया वाचून काही आणिक सर्वता रम्य नाही. विषयी माणसाचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर विषयी माणूस कसा आहे? पामराचा भाऊ जरी असला तर थोडासा त्यांच्यात बदल आहे. काय बदल आहे? तर पामर हा वर्ग विधी निषेधाचं पालन करत नाही, पण विषयी जो वर्ग आहे हा विषयी वर्ग विधी निषेधाचं पालन करत असतो. थोडक्यात काय सांगायचं? गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह भरलाय. आता सप्ताह भरलाय, मस्त गळ्यात माळ नाही, सप्ताहाची आवड नाही, सगळंच नाही, कीर्तन आवडत नाही, प्रवचन आवडत नाही, भजनही आवडत नाही, पण गावात सप्ताह बसलाय. कुठं तरी थोडीशी श्रद्धा जागृत होते. मग सप्ताह बसलाय म्हटल्यानंतर मग त्यानं घरात सांगून ठेवतो 7 दिवस सप्ताह आहे, मग या 7 दिवसाच्या सप्ताहात कोणत्याही प्रकारचं पाप घरात करायचं नाही. गळ्यात माळ असल्यानंतरच नियमावली पाळावी का हो? गळ्यात माळ नसताना पण बरेच जण नियमावली पाळतात. मग विधी निषेधाचं पालन करणारा विषय आहे, पण महाराज यालाही मार्गदर्शन करत नाहीत. का मार्गदर्शन करत नाहीत? त्याची कारण वेगळी वेगळी आहेत. याचीही कारण वेगळी वेगळी आहेत. आता याची काय कारण आहेत? तर विषयी माणसाला विषयापासून वेगळं करताना जेवढं दुःख होतं ना महाराजा, तेवढं दुःख कोणालाच होत नाही. माझे मौली महावैष्णव ज्ञानोबाराय थोडक्यात सांगतात. ज्ञानोबाराय या सगळ्यांची दृष्टांतातून उदाहरणं देतात. काय उदाहरण देतात? का सारा सारा वेगळता, ओहावणी वत्स काढता, भनंग दवडता भाणी यावरून. ज्ञानोबाराय सांगतात ना, का सारा सार वेगळता. अहो एका चढीत एक एक दृष्टांत ज्ञानोबारांनी दिलेले आहेत. विषयी माणसाला विषयापासून बाजूला करताना किती दुःख होतं याच्यावरती ज्ञानोबारांनी एका चढी एक दृष्टांत दिले. माऊलींनी पहिलाच दृष्टांत दिलाय सारसार. सारस नावाचा पक्षी आहे. तो सारस नावाचा जो पक्षी आहे, त्या सारस नावाच्या पक्षीची नर आणि मादी या दोघांचा ज्यावेळेस समागम चाललेला असतो, त्या समागम करत असताना जर त्यांची ताटातूट झाली तर ती ताटातूट झाल्यानंतर त्या दोघांना जितकं दुःख होतं तेवढं दुःख महाराजा विषयी माणसाला विषयापासून बाजूला करताना होतं. ज्ञानोबारांना हा दृष्टांत कमी वाटला. त्याच्याही पुढे जाऊन ज्ञानोबाराय सांगतात, अरे हाही दृष्टांत मला कमी आहे. पुढचा दृष्टांत सांगतात. ओहावणी वत्स काढिता. बघा, एखादी जर गाई गोमाता जर व्याली असेल आणि गोमातेला जर एखादं बाळ झालेलं असेल, वासरू झालेलं असेल, तर त्या गोमातेची धार काढताना आपण दूध काढताना काय करतो? तर पाना फुटावा म्हणून आपण अगोदर काय करतो? वासरू सोडतो. वासरू सोडल्यानंतर वासरू गाईला पित असतं, पण गाईला वासरू पित असतं, पण आपलं वासराला पिऊन देण्यावर ध्यान नसतं. पिल्यानंतर धार काढण्यावर आपलं ध्यान, दूध किती निघल आणि किती नाही निघल, डेअरीला किती जाईल आणि वासरू किती पिल, ह्याच्यावर आपलं ध्यान. मग महाराजात दूध एकदा प्यायला वासरू सोडलं की ते वासरू बिचार आपलं दूध पित असतं. आईला भुकेलेलं असतं, आईला पित असतं. आणि मग पिता पिता याच्या ध्यानात येतं आता हे वासरू बाजूला केलं पाहिजे. पण बाजूला करत असताना ते जे वासरू आहे ते गाईला जे पित असतं ते बाजूलाच होत नाही महाराज. शेवटी आई होती त्याची, बाजूला होत नसतं. हे जोर देऊन ओढतं पण वासरू काय बाजूला होत नाही. शेवटी मंडळीला आवाज येतं. मंडळीला म्हणतं, ए अगं काय करतीयस? ते मॅडम म्हणतात, अहो थांबा जरा, अगं बाई सुनबाईचा एक भाग राहिलाय, जाहिरात लागली की बाहेर येते, काय काम आहे? हे म्हणतं, बाहेर तुझ्या आग लागू दे त्या मालिकेला एकदाची, पहिली बाहेर ये, वासरानं सगळं दूध पिलं, लवकर ये लवकर ये.
महाराजा सांगायचं कारण काय बापू की वासराला गायीपासून दूध पिता पिता बाजूला केल्यानंतर त्या मातेला आणि त्या वासराला जितकं दुःख होतं ना तेवढं दुःख माय बापू विषयी माणसाला विषयापासून बाजूला करताना होत असतं. ज्ञानोबायांना हाही दृष्टांत कमी वाटला. त्याच्या पुढे जाऊन सांगतात का भनंगद वडिता. महाराज सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात, अरे 15 दिवसाचा भिकारी एक उपाशी होता. 15 दिवसाचा उपाशी, नुसतं पाणी पिऊन जगलं होतं. नुसत्या पाण्यावर राहिलेलं, कधी एकदाच अन्न मिळतं कधी एकदाच खातोय असं त्याचं ध्यान त्याचं. आणि असंच रस्त्याने चालता चालता एका ठिकाणी लग्न चाललं होतं. नुसतं असं मंगल कार्यालय होतं, छानपैकी असं वाजत होतं, गाजत होतं. यांनी ओळखलं की आता इथं आपल्याला ह्याची सोय, आपली पेटपूजा होणार. आता काय करायचं यांनी मागचा पुढचा विचार केला नाही. गेलं लग्नाच्या त्या मंडपात, डायरेक्ट कार्यालयात. आता कार्यालयात लग्न म्हणल्यानंतर कसं असतंय, इकडं लग्नाची घाई चालू असते, तिकडं जेवणारांची घाई चालू असते, नाही का. इकडं लग्न लागू का नवरी पळून जाऊ का दुसरं काय हो, याच्याकडं कोणाचं लक्ष नसतं. गेलं की पहिलं माणूस ह्याची सोय कुठे ती बघतं, पहिलं हे करतं. तिथं टेबल खुर्च्या छानपैकी मांडलेल्या असतात, वाढणारे तिथं असतात, सगळं काही चाललेलं असतो कार्यक्रम. येणारं येतं, जेवणारं जेवतं, जाणारं जात. असं मोठ्याचं एक लग्न होतं आणि ते भिकारी तिथं गेलं, त्या लग्नात गेल्यानंतर टेबल खुर्च्या अशा छानपैकी मांडलेल्या होत्या. मग ते पण गेलं आणि एका खुर्चीवर जाऊन बसलं. आता 15 दिवसाचा भुकेला बिचारा होता. मस्तपैकी खुर्चीवर जाऊन बसलं आणि बसल्यानंतर आता काय करायचं. मग म्हटलं आता जेवायला तर मिळाले, वाडेपर्यंत त्याला दम निघना. आता त्या ताटात मोठ्याचं लग्न होतं ना, ताटात पदार्थ, श्रीखंड, गुलाबजाम, बालाजीचा बेत सगळा अगदी. त्याच्यात एक पदार्थ नाही असं नाही, 50 प्रकारचे पदार्थ, मोठ्याच्या मोठं ताट. आणि एका चढीत एक एक पदार्थाचा खमंग वास सुटला. 15 दिवसाचा भुकेलेला त्याला आता असं झालं, कधी एकदाच म्हणतात वदनी कवळ आणि कधी एकदाच खातोय मी. आता आपण पण म्हणतो, पण आपण श्लोक काय म्हणतो, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. आपला श्लोक असतो बेत बघून, पुढं काय बेत आहे ह्या बघून आपला श्लोक. आता कशाला तुझे कारणी देह माझा पडावा, जिथं म्हणायचं, जिथं देह पाडायचा तिथं पाडला पाहिजे ना. सेवेच्या ठिकाणी, देवादिकांच्या ठिकाणी योग कशाचा घडावा. पण आपलं तसं नाही, आपलं बेद बघून श्लोक. मस्त असा 15 दिवसाचा भुकेला बिचारा बसला होता. ताट पुढं वाढलेलं होतं, सगळं काय झालं आणि जेवायला आता सुरुवात. कधी एकदाच जेव्हा म्हणतायत आणि कधी एकदाची सुरुवात करतोय असं त्या भुकेलेल्या भिकाऱ्याला झालं होतं. भिकारी आपला वाट बघतोय, कधी येतंय, कोण सांगतंय मला, आता कधी सांगतंय जेव्हा, कधी सांगतंय. वाट बघत असताना अचानक ते लग्नाचा जो मेन मालक होता तो मालक तिथं आला. बघा, मालक आल्याच्या नंतर काय झालं, महाराजा मालकानं ज्याला त्याला आपलं सांगत होता, आग्रह करत होता, पोटभर जेवा बरं का, सावकाश जेवा बरं का, सावकाश जेवा. आता ती पद्धत अशी म्हणायची हो, सावकाश जेवा. सावकाश जेवा म्हणजे कसं, तासभर खात बसा का, अवकाश जेवा म्हणजे पोटात काहीतरी जागा शिल्लक ठेवून खा. जेवण माझंय पण पोट मात्र तुमचंय. मग आहे किती पण खायला म्हणून तुम्हाला सोसत नाही त्याच्यावर खाणं योग्य आहे का. मालकाचं सांगणं असतं, ती पद्धत आहे म्हणण्याची, अवकाश जेवा म्हणत असतो मालक. आता सगळ्याला सांगत आला, सावकाश जेवा बरं का, व्यवस्थित जेवा बरं का, काय लागलं तर मागून घ्या बरं का, असं मालक आपलं म्हणत असतो. म्हणत मालक आपला पंक्तीत फिरता त्याला ते भिकारी मळक्या वेशात कसं तरी ते विचित्र अवस्थेमध्ये, चिन्ह विचिन्न गलिच्छ गात्र झालेलं ते शरीर त्याचं, आणि तसल्या त्या अवस्थेमध्ये ते भिकारी मालकाला दिसला. जसा भिकारी मालकाला दिसला तसं मालकानं काय केलं, पहिलं त्या भिकाऱ्याला उठवलं. उठ म्हणलं, उठ, कोणी बोलवलं तुला इथं, उठ, चल उठ इथनं, चल बाहेर हो. तोंडात मारल्यासारखं उठलं. 15 दिवसाचं उपाशी भिकारी होतं. विचार करा, 15 दिवसाचा उपाशी मनुष्य, ताट आलंय पुढं जेवायला आणि त्या ताटातला घास तोडायचा आणि तोंडात घालायचा, आणि तिची भूक जी होती लागलेली 15 दिवसाची, ती भूक क्षमवायची होती. जी क्षुधा होती ती क्षुधा क्षमवायची होती. आणि अशा परिस्थितीमध्ये अचानक मालकानं उठवल्यामुळे महाराजा किती त्याचं अंतःकरण दुखवलं असेल. जितकं त्याचं अंतःकरण त्या ताटावरून उठवल्यानंतर दुःखित होतं ना, तेवढं महाराज सांगतायत
विषयी माणसाला विषयापासून वेगळं करताना तेवढं दुःख होतं. हाही दृष्टांत ज्ञानोबारांना कमी वाटला. महाराज त्याच्याही पुढचं सांगतात, माये पुढे बाळक काळे नेता एकुलते एक. हाही दृष्टांत ज्ञानोबारांना कमी वाटला. ज्ञानोबाराय सांगताय, अहो 40-45 वर्षाच्या वयानंतर एकाला मुलगा झाला. जसा मुलगा झाला, गडगंज प्रॉपर्टी होती, श्रीमंत होता, समस्त सगळी भरपूर श्रीमंती. अशा सगळ्या अवस्थेमध्ये काय झालं, त्याला 45 वर्षानंतर एक मुलगा झाला. आणि एवढ्या प्रॉपर्टीला वारस मिळाला म्हटल्यानंतर आनंदाच्या भारामध्ये हा पेढे वाटायला लागला ना. साताऱ्यावरून कंदी पेढ्याचे ट्रकच मागवले. पोरगा झाला 45 वर्षांनी, आनंद झाला. जे पेढे जे वाटायला जे गडी लागला त्याला काय भानच नाही, नाचतच पेढे वाटायला लागला. आनंदच झाला तेवढा. 45 वर्षानंतर मुलगा होणं म्हणजे काय सोपं आहे का? आनंदानं सदगतीत होऊन तो पेढे वाटायला लागला. ट्रकच्या ट्रक पेढे यायला लागले सातारवरून. पेढे वाटता वाटता दुपार झाली. दुपारचं ते कळलं, समजलं की ज्या बाळकाचं बालक झाले, ज्याला पोरग झाले, ज्या पोराच्या आनंदापोटी हे पेढ वाटतंय, ती पोरगच गेलं, संपलं, ऑफ झालं. ज्याला कळलं ती गेलं पळत पळत जाऊन सांगितलं, ओ म्हणले थांबवा, हा कार्यक्रम थांबवा. तो म्हणला काय रे थांबवा? म्हणला वाटू नका पेढे, मी सांगतो वाटू नका, बास करा, किती वाटाल? मग तुझ्या का बापाच वाटतोय का? माझा पैसा आहे, माझं पोरग आहे, माझ्या पोराच्या आनंदापोटी मी वाटतोय. तुला का त्रास होतोय? का त्रास होतोय म्हणल्यानंतर त्यानं सांगितलं, ओ ज्याच्यासाठी एवढा मोठा आट्टापिट्टा करताय, ज्याच्यासाठी हे सगळे पेढे वाटताय, अहो जो मुलगा तुम्हाला जन्माला आलेला आहे 45 वर्षानंतर, ज्याचा आनंद तुम्ही व्यक्त करताय, हा जो मुलगा आहे, हा मुलगा गेला, संपला. महाराज 45 वर्षानंतर झालेला मुलगा, त्याला किती आनंद झाला होता, पण अचानक झालेला मुलगा जाणं याचं किती दुःख आहे, तेवढं दुःख महाराज ज्ञानोबा सांगतायत विषयी माणसाला विषयापासून वेगळं करताना. माऊलींना हाही दृष्टांत कमी पडला. माऊली त्याच्याही पुढे जाऊन दृष्टांत देतात. माऊली सांगतायत, अरे हाही मला दृष्टांत कमी आहे, मग पुढचा दृष्टांत काय सांगतायत, जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळ. त्याच्या पुढचा दृष्टांत काय सांगतात, तर जीवना वेगळी मासुळी, जीवन म्हणजे पाणी, पाण्याच्या वेगळी जर मासुळी केली बाजूला तर काय होतं, ती मासा काय होतो, तडपडतो आणि तडपडून मृत्यूला पावतो ना, मृत्यूला पावतो. पाण्यापासून वेगळा केला तर, मग जसं पाण्यापासून मासा वेगळा केला तर तडपडून तडपडून मरतो. पाण्यापासून मासा वेगळा केल्यानंतर जेवढं दुःख महाराज होतं ना, तेवढं दुःख विषयी माणसाला विषयापासून बाजूला करताना होतं. मग महाराज सांगतायत, अरे हा जो विषयी माणूस आहे, या विषयी माणसाला विषयापासून बाजूला करताना जर दुःख होत असेल तर याच्यासाठी माझा हा अभंगच नाही ना. विषयी माणसासाठी हा माझा काय अभंग नाही. का अभंग नाही? अरे हा जो विषयी माणूस आहे, याला दुसरा विषयच नसतो, याला एकच विषय, विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला. यांना जर सांगितलं ना महाराज की विषय तुमचा कडू आहे आणि परमार्थ गोड आहे, तर ही कसं करतं, सर्पदंश झालेला जो मनुष्य असतो, त्या मनुष्याला काय होतं, कडुलिंबाचा जर पाला खायला द्याल तुम्ही तर त्याला कडुलिंबाचा पाला गोड लागतो, आणि गोड साखर जर खायला द्याला तर ती म्हणतं कडू लागते. तसं विषयी माणसाला गोड परमार्थ लागे कडू, हा गोड असणारा परमार्थ विषयी माणसाला काय होतो, कडू लागतो. त्याच्याही पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात, विषय ओढी भुलले जीव आता कोण यांची करील की उपजे नारायणी भाऊ. तुकोबाराय त्याच्याही पुढे सांगतात, यांचा जीव कशासाठी भुललाय, विषय ओढी, विषयाकडे त्यांच्या जीवाने ओढ घेतलेली आहे, त्यांचा जीव विषयाकडे ओढ घेऊन भुललेला आहे. म्हणून महाराज सांगतात, हा जो अभंग आहे माझा, हा अभंग पामरालाही नाही, हा अभंग विषयीलाही नाही. मग महाराज तिसरा वर्ग कोणता आहे, तर तिसरा वर्ग आहे जिज्ञासू. मग जिज्ञासू वर्गाचा विचार आपण थोड्या वेळाने करूया. त्याच्या पुढचा चौथा वर्ग आहे तो ज्ञानी. मग विषयीला नाही, पामराला नाही, तर ज्ञानीला आहे का हा अभंग? महाराज सांगता, हो ज्ञानीला काय गरज आहे, जो मूळचा ज्ञानी आहे त्याला माझ्या अभंगाची काय आवश्यकता आहे, त्याला काय आवश्यकता आहे, तो ज्ञानीच आहे ना, तो ज्ञानी आहे, त्याला माझ्या अभंगाची आवश्यकताच नाहीये. म्हणजे काय,
तर थोडक्यात सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात ना, चौथीच्या ठाई काहीच करणे नाही. त्याला उपदेश करायची गरजच नाही. काम नाही झालो पायी रिकामा, असं त्या चौथीच्या ठाई चौथा एक वर्ग आहे जो ज्ञानी. त्या ज्ञानी वर्गाला हा जो विषय अभंग हा ज्ञानी वर्गासाठी नाहीये. कारण ज्ञानी वर्ग काय आहे, ज्ञानी वर्ग मूळचाच ज्ञानी, त्याच्याकडे सगळं काय. मग त्याला महाराज हा अभंग सांगत नाहीत. मग हा अभंग कोणाला सांगतात, तर जो तिसरा वर्ग आहे त्या नाम जिज्ञासू, हा अभंग महाराज जिज्ञासूला सांगतात. मग जिज्ञासूला सांगण्याचं कारण काय आहे, तर जिज्ञासूला सांगण्याचं कारण असं आहे की महाराज सांगतात जिज्ञासू हा जो वर्ग आहे, या जिज्ञासू या वर्गाकडे एक वेगळ्या प्रकारची तीव्र इच्छा आहे. जिज्ञासू या वर्गाला थोडक्यात मुमुक्ष म्हणायचं, ज्याला मोक्ष प्राप्तीची तीव्र तळमळ आहे. मोक्ष प्राप्तीची इच्छा असते माणसाला, एक तीव्र इच्छा असती आणि एक आपली साधी इच्छा असती, म्हणजे वरच्यावर इच्छा ज्याला म्हणायचं ती. मग साधी सौम्य इच्छा म्हणजे काय, तर सौम्य इच्छा म्हणजे उगा आपलं प्रपंचात काय मिळना झाले, सुख मिळना, लय वैताग आहे, पैसा अडका मिळना, पैसे आले तर भागना, प्रापंचिक दुःख निर्माण होते. आणि मग प्रापंचिक दुःखाला कंटाळून मोक्ष प्राप्तीच्याकडे वाटचाल करणं म्हणजे ही सौम्य इच्छा झाली मोक्ष प्राप्तीची. पण तीव्र इच्छा कशाला म्हणायचं मोक्ष प्राप्तीची, तर तीव्र इच्छा म्हणजे काय, तर सगळे उपभोगाच्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. धन दौलत, पैसा, अडका, मान, अभिमान, स्वाभिमान, सगळं काय आहे. पण सगळं काही असताना सुद्धा या सर्व भोगाविषयीच्या वस्तूंच्या विषयी त्याग निर्माण होणं, याला म्हणायचं तीव्र इच्छा. मग ही जर तीव्र इच्छा कुणाकडे असेल, तर ही तीव्र इच्छा जिज्ञासू वर्गाकडे. या जिज्ञासू वर्गाला एकच छंद, एकच ध्यान, एकच आस, भगवंत भेटावा, भगवंताची प्राप्ती व्हावी, भगवंताचं दर्शन व्हावं, भगवंत मिळावा, याच्यासाठीच हे लोक तळमळत असतात. तया नाम जिज्ञासू, तया नाम मुमुक्षू. मग महाराज सांगतात काय आहे, तर हा जो आहे हा अभंग माझा कोणासाठी आहे, तर हा माझा अभंग जिज्ञासू या वर्गासाठी. का, तर यांच्या ठिकाणी एकच इच्छा असते, एकच धारणा असते, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. यांची फक्त एकच ओढ असते, काय मी उद्धार, कधी मी उद्धार पावेन, मी कधी उद्धार पावेन, मला कधी भगवंत भेटेल, भगवंत भेटावा, याच्यासाठी जीवन जगणारे जो आहे तो जिज्ञासू. मग महाराज हा जो अभंग आहे, हा अभंग कोणाला सांगतात, तर जिज्ञासू वर्गाला सांगतात, त्या साधकांना सांगतात. मग महाराज ठीक आहे, तुम्ही जर मार्गदर्शन करत असाल, तर मार्गदर्शन करत असणारे जे संत आहेत, हे जे लोक आहेत, हे कुठून येतात, तर महाराज स्वतः सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे. महाराज आपल्या गावाचं नाव सांगतात स्वतः, आम्ही कुठून येतो, तर आम्ही वैकुंठाहून येतो. मग महाराज ठीक आहे, मग तुम्ही वैकुंठाहून येतात, तर तुमची येण्याची गरज काय हो, इथं भरपूर माणसं आहेत, इथं भरपूर लोक आहेत, मग हे मार्गदर्शन करतील ना, मग तुमची येण्याची गरज काय, तुमची येण्याची गरज नाही. इथं कुणी नाही का मार्गदर्शन करण्यासारखं, भरपूर साधन आहेत मार्गदर्शन करणारे, पण तरी सुद्धा तुम्ही येताय का, तुम्ही येताय, बाकीचं कुणी मार्गदर्शन करू शकत नाही का. तुकोबाराय सांगतात हा मार्गदर्शन करणारे भरपूर आहेत, पण ते योग्य मार्गदर्शन पाहिजे ना. एक जण म्हणला साधक, का हो महाराज, जीव जीवाला मार्गदर्शन करू शकत नाही का, जीव जाळ्याला मार्गदर्शन करू शकत नाही का, किंवा देव मार्गदर्शन करू शकत नाही का. हा तुमचं सगळ्याचं मान्य आहे मला, जीव जीवाला मार्गदर्शन करू शकतो का, जीव जाडाला मार्गदर्शन करू शकतो का, किंवा देव मार्गदर्शन करू शकतो का, हे सगळं मान्य. पण ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना जीव जीवाला मार्गदर्शन करू शकतो का, याच्यासाठी काय सांगाल, तर याच्यासाठी एकच आहे, जीव जीवाला मार्गदर्शन करू शकत नाही. का करू शकत नाही, तर जीव जो आहे, एक जीव दुसऱ्या जीवाला ज्यावेळेस मार्गदर्शन करत असतो, तो जो जीव सांगत असतो तो जीव सुद्धा दुःखीच असतो, आणि समोरचा जीव सुद्धा दुःखीच असतो. जो जीव मार्गदर्शन करतोय हा जीव काय असतो, जीवन मरणाच्या फेऱ्यात गुंतलेला असतो, आणि ज्याला मार्गदर्शन करतोय तो जीव सुद्धा जीवन मरणाच्या फेऱ्यात गुंतलेला असतो. त्याच्यामुळे जीव जीवाला मार्गदर्शन करू शकत नाही, करूच शकत नाही ना. आणि जर मार्गदर्शन करायचं म्हटलं तर हे मार्गदर्शन यथार्थ मार्गदर्शन होत नाही हो. हे उगच आता गुरु गुरु शिष्य शिष्य, माझा शिष्य माझा गुरु, माझा तारुण माझा फलाना, हे उग आता हे सगळं फॅशन निघाली. हे गुरु गुरु शिष्य शिष्य ही फॅशन निघाली.
पूर्वीच्या काळीचं शिक्षण आणि पूर्वीच्या काळीचं सगळं जर आठवलं तर फार वेगळं होतं, फार अलौकिक होतं. आता ते सगळं नाही राहिलं, आता सगळं बदललंय, सगळा जमाना बदलला. नुसती चढाओढ लागली. आता कोण माझा शिष्य आणि कोण माझा गुरु, माझे शिष्य किती आणि माझे गुरु किती, ह्याच्यात चढाओढ लागली. आता कुणी बी उठतंय, कुणी बी माळा घालतंय, कुणी बी आळंदीत संस्था काढते, कुणी बी काही करतंय. गुरु कुणाला म्हणावं, शिष्य कुणाला म्हणावं, याच्यासाठी फार मोठ्या व्याख्या आहेत. त्याचा अभ्यास करायला गेलो तर जीवन मरण, आपलं मरण येऊन ठेपल तर त्याचा अभ्यास होणार नाही. एवढा सखोल अभ्यास आहे, घन आहे सगळं. मग महाराज अशी जी चढाओढ लागली, ही चढाओढ कशी आहे? दुःख कोणाचं कोणाला, जीवाला दुःख आहे. जो मार्गदर्शन करतो तो जीव आहे. जीव जीवाला मार्गदर्शन करू शकत नाही, कारण दोन्ही दुःखीच आहेत. दोन्ही जीवन मरणाच्या फेऱ्यात गुंतलेले आहेत. थोडक्यात आमचे महाराज एक दृष्टांत सांगायचे, नेहमी विनोदाने सांगायचे. जीव जीवाला मार्गदर्शन करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण जीव हाही दुःखी आहे, तोही दुःखी आहे. एकाला दृष्टीदोष होता. दृष्टीदोष म्हणजे त्याला दृष्टीदोष काय होता, तर डोळे व्यवस्थित होते पण एकाचं दोन दिसायचं. एकाचं काय व्हायचं, त्याला दोन दिसायचं. असा जो दृष्टीदोष असलेला मनुष्य होता, त्यानं काय केलं महाराजा, त्यांनी ते मंडळी जर त्याची चहा वगैरे असे समोर घेऊन आली की त्याला ते दोन दिसायचं ना. मग ती मंडळीच्या हातात जो कप आहे त्या कपाकडे त्याचा हात जायचाच नाही, त्याचा हात दुसरं दिसतंय तिकडे जायचा, फसायचा ना तो. दोन दिसत होतं त्याला एकाच. आणि मग एकाचं दोन दिसायचं. मग बिचारा ताट पुढं आणलं तर ताट, मेन ताट आहे ते बाजूला राहायचं आणि दुसऱ्याच ताटाकडे बघत बसायचं. वैतागलं ते. असं चिंता 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 लागली. म्हणलं गाडी आपलं जीवन काय चांगलं नाही, आपल्या जीवनामध्ये काय अर्थ नाही, सगळं एकाचं दोन दिसतंय, एकाचं दोन दिसतंय, काय करावं काय करावं, कसं करावं कसं करावं. तर चिंतेनं झालं, अर्ध्याचं निम्म झालं, ते तब्येत पार खालावली. आणि असेच एक दिवस त्याचे मित्र त्याला भेटायला असेच आले अचानक. आणि जसे मित्र भेटायला आले तसे मित्रांनी बघितलं, अरे 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 धिप्पाड आपला हत्तीसारखा मित्र, पण मित्राची अवस्था काय झाली आज, मित्राच्या अंगावर चिमुटभर मांस नाही राहिलं. त्याच्या जे मित्र होते त्या मित्रांनी विचारलं, का रे म्हणजे काय झाले, एवढी तुझी तब्येत खालावली? मला काय सांगू रे, मला फार मोठा माझ्याकडे एक दोष आहे आणि त्या दोषामुळे मी फार चिंतित आहे. मित्र म्हणले, कसला दोष आहे? म्हणला, मला दृष्टीदोष आहे, मला एकाच दोन दिसते. ते मित्र म्हणले, अरे वेड्या घाबरतोयस कशाला, आम्ही आहे ना म्हणले तुझे दोस्त, आम्ही काय करतो तुला नीट करतो, तू चिंता करू नको म्हणले. आमच्याकडे एक डॉक्टर आहे, मुंबईला जावं लागेल त्याच्यासाठी तुला, आणि त्या मुंबईच्या डॉक्टरकडे गेलास की तिथं गेल्यानंतर तो डॉक्टर तुझा दृष्टीदोष 100% घालवणार. पैसे थोडे लागतील जास्त, पण तुझा दृष्टीदोष जाईल, तू चिंता करू नको. जसं मित्रांनी सांगितलं तसं या गड्याने काय केलं, म्हटलं चालतंय द्या पत्ता लिहून. घेतला पत्ता लिहून आणि गेलं मुंबईला. मुंबईला गेलं महाराजा. मुंबईला गेल्यानंतर ज्या डॉक्टरकडे जायचं होतं त्या डॉक्टरचा पत्ता वगैरे व्यवस्थित शोधला मुंबईला. पत्ता जसा शोधला तसा डॉक्टरकडे गेलं. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरला म्हणला, डॉक्टर काही करा, एका मी व्याधीनं फार ग्रासलेलो आहे, फार त्रासलेलो आहे. ओ डॉक्टर, अन्न पाणी माझ्या घरी सगळं काही सौख्य आहे, पण मला ते अन्न पाणी गोड लागत नाही. हो काहीतरी करा, माझा इलाज करा तेवढा. डॉक्टर म्हणला, ठीक आहे, काय तुम्हाला होतंय काय म्हणले. डॉक्टरांना त्यांनी सांगितलं, महाराज काय नाही, मला आहे ना एकाचे दोन दिसतात. त्यांनी काय सांगितलं, मला एकाचे दोन दिसतात. आणि जसे एकाचे दोन दिवसात सांगितल्यानंतर डॉक्टर म्हटले, बर बर म्हटले, ठीक आहे, बघतो मी इलाज करतो तुमचा. पण कुठून आला म्हणले तुम्ही? तो म्हटला, महाराज मी साताऱ्यावरून आलोय. साताऱ्यावरून? हा म्हणलं साताऱ्यावरून. पण मला साताऱ्यावरून तुम्हाला इथं यायला डॉक्टरने विचारले किती रुपये लागले तिकीट? त्याने सांगितलं, मला बघा 300 रुपये मला तिकीट लागलं. मग साताऱ्यावरून मुंबईला यायला तुम्हाला यायचे 300 रुपये लागले आणि तुम्हाला जायचे 300 रुपये, म्हणजे एका माणसाला खर्च किती झाला? 600 रुपये झाला. मग एका माणसाला यायचे 300 जायचे 300 अशा 600 रुपये खर्च होतो. मग नुसतं एकाचं दोन दिसतंय सांगायला तुम्ही 10 जण कशाला आलाय? डॉक्टरने काय विचारलं, एकाला 600 रुपये खर्च होतोय, मग एवढीशी साधी गोष्ट एकाचे दोन दिसतंय हे सांगायला तुम्ही 10 जण कशासाठी आलाय? महाराजा, दृष्टांत संपला. या दृष्टांताचा सिद्धांत असा आहे,
की ज्याचा दृष्टीदोष घालवण्यासाठी ज्या डॉक्टरकडे गेला होता त्याला एकाचं 2 दिसत होतं, पण ज्या डॉक्टरकडे गेलेला होता आपलं अज्ञान दूर करण्यासाठी त्या डॉक्टरला मात्र एकाचे 10 दिसत होते. 10 म्हणजे एकाचं 2 दिसणारा सुद्धा अज्ञानी आणि एक ज्याच्याकडे इलाज करायला गेलाय तो सुद्धा अज्ञानी. जीव जीवाला उपदेश करू शकतो का, जीव जीवाला मार्गदर्शन करू शकतो का, त्याचं हे मार्मिक उदाहरण आहे. जीव जीवाला मार्गदर्शन करू शकत नाही, कारण दोन्हीही जीव कसे आहेत, अज्ञानी आहेत. आणि अज्ञानाने अज्ञानाला मार्गदर्शन करणं हा योग्य उपाय नाही. म्हणून जीव जीवाला मार्गदर्शन करू शकत. ठीक आहे महाराज, पुढं जीव झाडाला मार्गदर्शन करू शकतो का? करू शकत नाही. समजा एखादा जर दगड आहे आणि त्या दगडाला जर वाटलं की चला आपण त्या दगडाला जाऊन एखादी गोष्ट सांगावी किंवा एखादा दृष्टांत सांगावा किंवा दगडाला सांगावं बाबा असं उघड्यावर पडू नये, कपडे वगैरे घालावेत, चांगलं छान नटावं, पावडर लावावी, गंध लावावा, मस्त गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण कर. अरे असा काय एका जागेवर मठ्ठ बसलाय दगडासारखा, अरे उठ जरा, हाल जरा, चाल जरा, असं जर दगडाला जाऊन आपण सांगायला लागलो तर चालेल का? जमेल का? दगड ऐकेल का आपलं? नाहीच ऐकणार आहे. का नाही ऐकणार? कारण त्या दगडामध्ये चैतन्य नाहीये. ज्याच्यात चैतन्य आहे त्याला तुम्ही एक वेळ सांगू शकता, पण दगडात जीवानं झाडाला मार्गदर्शन करू शकतो का? नाही करू शकत. ठीक आहे महाराज, मग देवाचं कसं काय? आता देवाचं सांगायला लागलो तर देवानं उपदेश करावा का? देवानं मार्गदर्शन करावं का? देवानं मार्गदर्शन चुकूनही करू नये. चुकूनही करू नये. का करू नये? मार्गदर्शन करू तर नाहीच देवानं, पण देवानं प्रयोग केला मार्गदर्शन करायचा. कधी केला प्रयोग? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवहा. धर्मक्षेत्रावरती पांडव आणि कौरवांच्या युद्धाच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं मार्गदर्शन उपदेश करण्याचा तिथं प्रयोग केला. अर्जुनाला साक्षात श्रीमद भगवद्गीतेसारखा अलौकिक जो ग्रंथ आहे तो स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेश. 700 श्लोकांची श्रीमद भगवद्गीता अर्जुनाला भगवंतानं काय केली तिथं सांगितली. आता उपदेश केला देवानी तिथं अर्जुनाला, पण ती 700 श्लोकाची जी भगवद्गीता आहे ती भगवंतानं स्वतः सांगितली. पण ती कशी हो? कोणत्या भाषेमध्ये? भगवद्गीता कशी आहे? संस्कृत मध्ये. आणि मग संस्कृत जर तुम्ही आम्ही वाचायला गेलो तर संस्कृताचा असा एक दंडक आहे की संस्कृत वाचत असताना जर चुकून त्याचा जर उच्चार करताना चुकीचा जर उच्चार झाला तर मात्र ब्रह्महत्येचं काय होतं? पातक लागतं. म्हणून संस्कृताची काय करावी लागते? संहिता घ्यावी लागते. आणि संहिता घेतल्यानंतर ते संस्कृत काय करतो आपण? वाचू शकतो. मग देवानं उपदेश करावा का? देवानं उपदेश, देवानं मार्गदर्शन करू नये. प्रयोग केला देवानं, पण तुकोबाराय सांगतायत अहो हे तुमचं कामच नाही. तुमचं काम काय आहे? जनन मरण, हे जरा मरण मोक्ष आहे जे, हे सगळं तुमचं काम आहे, तेच तुम्ही करा. तुम्ही बाकीची कामं करू नका. आणि जर तुम्हाला जर मार्गदर्शन करायचंच असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? देव पण सोडावा लागेल, देवत्वाचा त्याग करावा लागेल. तेव्हा तुम्ही काय करू शकता? मार्गदर्शन करू शकता. म्हणजेच काय तर भगवंतानं मग त्याच्यासाठी काय केलं? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायांच्या रूपामध्ये भगवंतानं अवतार घेतला आणि अवतार घेऊन 700 श्लोकांचं रूपांतर काय केलं? सटीक अशी ज्ञानेश्वरीमध्ये रूपांतर केलं भगवद्गीतेचं. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंदी लहरी प्रगट केली. मग 700 श्लोकाचं 9000 ओव्यांमध्ये काय केलं? रूपांतर केलं. म्हणजे देवाला उपदेश करण्यासाठी देव पण सोडावं लागलं, देवत्व सोडावं लागलं. तसं देव सुद्धा उपदेश करू शकत नाही. करू शकतो का देव उपदेश? नाही करू शकत. मार्गदर्शन करू शकत नाही. मग जर देव मार्गदर्शन करू शकत नाही, जीव मार्गदर्शन करू शकत नाही, जीव जीवाला नाही, जीव जडाला नाही, देव जीवाला करू शकत नाही, तर मग मार्गदर्शन कोण करणार? तर मार्गदर्शन करणारे कोण आहेत? तर मार्गदर्शन करणारे संत आहेत. का? तर ज्याचं काम त्यानंच करावं. ज्याला जे काम केलं दिलंय त्यानं तेच काम करावं. जेने काम, एक म्हण आहे त्या कोकणी भाषेत, कायरणी भाषेत काहीतरी, जेने काम ते नो करो दुजा करे सो गोता खाय.
ज्याचं काम त्यानंच करावं. आमचे महाराज नेहमी सांगायचे बरं का, दृष्टांत सांगायचे. आम्ही खूप हसायचो या दृष्टांतावरती. एकदा काय झालं, एका मालकाकडे आपलं वस्तीवरती घर होतं आणि त्याच्याकडे काय होतं, एक कुत्रा होता. आणि त्या मालकाकडे कुत्रा आणि गाढव होत. गाढव कशासाठी होतं, तर ओझी वगैरे वाहण्यासाठी गाढव होतं. तर पूर्वी गाड्या वगैरे नव्हत्या. आणि कुत्रा कशासाठी, तर वस्तीच्या ठिकाणी घर होतं, मग राखणीसाठी कुत्रा होता. आता पहा, कुत्रा आणि गाढव विषय काय झाला. एक दिवस काय झालं, गाढव आणि कुत्र्याचा दोघांचा आपलं ते मित्र होते, दोघ जण एका मालकाकडे राहत होते, म्हणजे मित्र. ते गाढव कुत्र्याला म्हणे, तुझं आपलं बरं आहे बाबा, तुला काय मालक आहे ती भाकरी देतो, तुला काय काम नसतंय, काय नसते, एका जागा गप बसायचं, हे करायचं, तुला खायचं प्यायचं निवांत बसायचं, एवढंच काम आहे तुला. मला बघ बाबा, किती ओझी न्यायला लागतात, किती कामं करायला लागतात, आणि माझ्यासारखं जीवन आहे का बरं. असं आपलं काय असतंय, दोघांचा विषय चाललेला असतो. कुत्र म्हणतं, गप बस बाबा, कशाला डोकं खातोयस, माझं मी काम करेन, तुझं तू काम कर, नको जास्त डोकं खाऊस. दोघांचा संवाद झाला. आणि एक दिवस रात्रीच काय झालं, चोर आले. आणि मग चोर आल्यानंतर जसे चोर आले तसं गाढवानं चोरांना बघितलं. तर गाढवाने चोरांना बघितल्यानंतर गाढवाने कुत्र्याला जाग केलं. अरे अरे अरे, उठ म्हणजे उठ. अरे चोर आलेत, मालकाच्या घरात चोरी करतील चोर, आणि जर चोरी झाली तर अवघड होईल म्हणले. आता काय करायचं. कुत्र म्हणलं, गप बस, तू लय शहाणा आहेस, झोपू दे मला गपचूप. एकतर मालकानं काल शिळी भाकरी टाकली होती, चावून त्या भाकरीनं दाढवानं दुखायला लागले. कशाला मला सांगतेस, येऊ दे, आलं तर चोर, नेऊ दे चोरून. आणि मग असं काय झालं, त्या दोघांचा संवाद झाल्यावर कुत्र काय ऐकाना भुकाना, चोर तर घरात शिरायला लागले. गाढवाला काय बघवाना, गाढवाचा जीव तळमळायला लागला, तुळ जीव तुटायला लागला गाढवाचा. शेवटी गाढवानं काय केलं, गाढवानं शेवटी मालकाच चोरी होईल म्हणून गाढवाला काय राहवलं नाही, आणि गाढवानं ओरडायला जोरजोरात सुरुवात केली. जशी गाढवानं जोरजोरात ओरडायला सुरुवात केली तसा मालकाला राग आला, मनस्ताप झाला, तळपायच्या मस्तकाला गेली. आता गाढवाचं ओरडणं म्हणजे काय स्वरात असतं का हो. काय त्या गाढवाचं आरडणं, काय ते ओरडणं. त्या गाढवाच्या ओरडण्यानं मालक जागा झाला, आणि जसा जागा झाला तसा मालक बाहेर दांडकच घेऊन आला. निम्या रात्रीचं गाढव ओरडलं, माझी झोप मोड केली म्हणून दांडकं घेतलं त्या मालकानं. सणासण गाढवाला चोपली. गाढव इवळायला लागलं, इवळत पडलं. मालकानं मारून दमला, समाधान झालं, घरात गेला. कुत्र हसतंय त्याला. कुत्र म्हणतंय, बघ मी सांगत होतो का नाही, इमानदारीचं फल कसं असतंय, मिठा नसतंय, कडू असतंय. मी सांगत होतो, गप बस, ऐकलंस का. चोर तर गेले पळून, पण गाढवानं मोकार मार खाल्ला. पण मार खाल्ल्यानंतर कुत्रा हसून त्याला सांगायला लागलं. सांगायचं तात्पर्य एकच आहे की जेने काम ते नो करो, दुजा करे सो गोता खाय. ज्याचं काम काय करायचं त्यानंच करायचं. उपदेश करणं हे देवाचं काम नाही. जीवानं जीवाला करू नये, जीवानं जडाला करू नये. मग उपदेश कोणी कोणाला करावं, मार्गदर्शन कोणी कोणाला करावं, तर मार्गदर्शन हे संतांनी जीवाला करावं. उपदेश करणं, मार्ग करणं हे संतांनी का करावं. वेदाधिक सुद्धा सांगतात, संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. अहो संतांशिवाय प्राप्ती नाही असे वेदाधिक सुद्धा सांगताय. मग महाराज ह्या संतांना वैकुंठाहून खाली कशा पद्धतीनं कशासाठी आलेत, आणि जर आले असले तर कशासाठी मार्गदर्शन, कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतात. मग असं विचारल्यानंतर तुकोबराय विचार करतात, मला प्रश्न कोण विचारतंय, समोर जी व्यक्ती आहे ती कोण आहे, तर समोर असणारी व्यक्ती कोण आहे, सामान्य. मग सामान्य व्यक्तीला त्याच्या भाषेमध्येच उत्तर देणं योग्य. महाराज नेहमी सांगायचे, एक आजी सकाळी सकाळी अंगणामध्ये झाडू मारत होती, आणि झाडू मारत असताना विषय काय झाला, एक आजीचा नातू बाहेर आला. आता मी सांगते कशासाठी, तर जो व्यक्ती समोर आहे तसं त्या व्यक्तीच्या शंकेचं निरसन करावं, तसं त्याला उत्तर द्यावं. आजी काय करत होती, झाडू मारत होती. आणि आजी झाडू मारता मारता नातू आजीचा जवळ आला, आणि जसा नातू जवळ आला तसा नातू आजीला विचारतोय, आजी ए आजी, अगं हे जे वरती ढग दिसतायत, हे ढग वरती एवढ्या वरती कसे काय गेले. आजीनं छोट्या नातवानं आजीला काय केलाय, प्रश्न केलाय की हे जे ढग आहेत हे एवढ्यावर कसे काय. मग
मग आता त्या आजीला कोण विचारत होतं ना, तू छोटा होता 2-3 वर्षाचा नातू, मग आता समोर नातू प्रश्न विचारतोय. आजी बी जरा फुगली ना. आजी म्हणजे तुला माहित नाही का ढगवर कसे काय गेलेत? अरे पूर्वीच्या काळात मी इथं झाडायचे आणि झाडता झाडता एक दिवस काय झालं, हे जे वरचे जे ढग आहेत, हे वरचे ढग असे खाली आले आणि नुसते खाली आले नाही, तो खाली येऊन माझ्या सारखे पाठीला लागायचे. मी झाडू मारायला लागली की ढग माझ्या पाठीला लागायचे आणि मग सारखे पाठीला लागायचे ढग. म्हणून एकदा मला ह्या ढगांचा आला राग. जसा मला ढगांचा राग आला तसं मी काय केलं, हातातला झाडू जसा त्या ढगांच्या उगारला, जसा त्या ढगांना झाडू दाखवला, तसे ढग काय झाले, जी घाबरले आणि जी वरती गेले ते वरच गेले, खाली आलेच नाही. आता हे उत्तर कुणाला अपेक्षित आहे? छोट्या लहान मुलाला. आता तिथं जर आजीचा 10-15 वर्षाचा जर एखादा सायन्स साइड घेतलेला जर विद्यार्थी असेल, मुलगा नातू आजीचा, 15 वर्षाचा सायन्स साइडचा जर नातू आला आणि त्यानं जर विचारलं की आजे हे ढग वर कसे गेले, तर आजीनं जर हे उत्तर सांगितलं तर त्याच्या बुद्धीला पटेल का हो? पटणारच नाही. कारण तो सायन्स साइडचा विद्यार्थी, त्यानं ते ज्ञान ग्रहण केले, त्याच्यामुळे त्याच्या बुद्धीला पटणार नाही. तुकोबारायांचंही तसंच आहे. तुकोबाराय विचार करतायत, मला प्रश्न विचारणारे कोण आहे, तर मला प्रश्न विचारणारा सामान्य वर्ग आहे, साधक वर्ग आहे. मग समोर जसा वर्ग आहे तसं त्या वर्गाला आपण उत्तर देणं गरजेचं आहे. त्या पद्धतीचं आपण काय करणं गरजेचं आहे. कारण सूत्र आहे, अधिकार तैसा दाविला मार्ग किंवा अधिकार तैसा करू उपदेश. जसा अधिकार आहे, जसा समोरचा व्यक्ती, त्या पद्धतीचा त्याला मार्गदर्शन, त्या पद्धतीचा त्याला उपदेश करणं गरजेचं आहे. मग तुकोबारायांनी समोरचा वर्ग पाहिला कोण आहे, तर सामान्य वर्ग आणि साधक वर्ग आहे. मग अशा साधक वर्गाला, अशा सामान्य वर्गाला त्यांच्याच भाषेमध्ये तुकोबाराय उत्तर देतात. काय उत्तर देतात? अभंगाचं पहिलं चरण, अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. बघा, अर्भक म्हणजे काय, तर बालक. अर्भक म्हणजे बालक. आणि पंत म्हणजे काय, तर पंत म्हणजे पूर्वीच्या काळी शिक्षकाला पंतुजी म्हणायचे. काय म्हणायचे? पंतुजी म्हणायचे. पूर्वीच्या काळात शिक्षकाला पंतुजी म्हणायचे. आता पूर्वीच्या काळातले शिक्षक आणि पूर्वीच्या काळातले विद्यार्थी आणि आत्ताच्या काळातले शिक्षक आणि आत्ताच्या काळातले विद्यार्थी, जमीन आसमानचा फरक हो. पूर्वीच्या काळीचे आसमानात आणि आत्ताचे खाली फार फरक आहे त्याच्यामध्ये. आता अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. पूर्वीच्या काळी काय म्हणायचे? गुरुजीला, शिक्षकाला पंतुजी म्हणायचे. थोडासा कालांतरानं त्या गोष्टीचा लोप झाला आणि पंतुजीच्या ऐवजी तिथं काय म्हणायला लागले? गुरुजी. काय? गुरुजी म्हणायला लागले. आणि त्याही कालानुवश त्याचाही लोप झाला आणि आता काय म्हणतायत? सर म्हणतायत. काय? मग सर म्हणलं की सरालाच कळत नाही, इकडं सरू का तिकडं सरू, पुढं सरू का मागं सरू, सर झालं. मस्त गुरुजी कोण झाले? सर. आणि मास्तरीनबाई कोण झाल्या? मॅडम. मॅडम झाल्या. म्हणजे जे सांगायचं काय आहे, तर पूर्वीचा काळ आणि आताचा काळ फार फरक आहे. पूर्वी तेवढी निष्ठा असायची, गुरुची विद्यार्थ्यावरती असायची, विद्यार्थ्याची गुरुवरती असायची निष्ठा, आणि त्या निष्ठेपोटी गुरुजी विद्यार्थ्याला शिकवायचे. आताचेही शिकवतात बरं का, पण आताचे शिकवतात निष्ठेने नाही शिकवत, विद्यार्थी घडावा म्हणून नाही शिकवत. शिक्षक फळ्यावर लिहून देतो, शिकवतो, पण शिकवत असताना शिक्षकाच्या मनामध्ये शुद्ध भाव आहे का हो? तिथं सेवाधारी वृत्ती आहे का? विद्यार्थी घडावाई वृत्ती असते का? शिक्षकाला माहितीये आपलं काम आहे फळ्यावरती रगडायचं, आपलं काम आहे शिकवायचं. महिना झाला की आपल्या अकाउंट मध्ये बरोबर पगार जमा होतो. पगारासाठी शिक्षक काय करतायत? आता काम करतायत. विद्यार्थी घडू नाही तर तो तसाच गडू राहू, गडूत राहू. शिक्षकाला त्याच्याशी काही असतात असे शिक्षक की हाडाची काढ करून विद्यार्थ्याला घडवतात. मी शिक्षकांना नावं ठेवते अशातला भाग नाहीये, शिक्षकही चांगले असतात. आता पंत म्हणजे काय, तर शिक्षक. म्हणजे हे जे शिक्षक आहेत ते पूर्वीच्या काळी चिकाटे असायचे, इतके चिकाट असायचे शिक्षक की त्यांची चिकाटी म्हणजे विद्यार्थी घडवणे याच्याविषयीच ते चिकाट असायचे, चिकाटी त्यांची. आता शिक्षक काय करायचे? अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात, अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. आता अर्भक म्हणजे बाळ म्हणजे विद्यार्थी आणि पंतू म्हणजे शिक्षक आहे. शिक्षकानं भरपूर गाढा अभ्यास करून, ज्ञानग्रहण करून शिक्षक झालेले असतात. त्यांना परत पाठी घेऊन अ आ इ 1 2 गिरवायची गरज असते का हो? गरज नसते.
गाडे अभ्यासक झालेले असतात, त्यांनी पदवी ग्रहण केलेली असते आणि पदवी ग्रहण करून शिक्षक झालेले आहेत, म्हणजे ज्ञान भरपूर आहे. पाठी धरायची गरज आहे का? गरज नाही. पण तरी सुद्धा विद्यार्थी शिक्षकाकडे शिकण्यासाठी आल्यानंतर त्या विद्यार्थ्याला जवळ बसवून विद्यार्थ्याच्या हातात पाटी देऊन त्या विद्यार्थ्याला पेन्सिल कशी धरायची हे शिकवून नुसतं एवढ्याने भागत नाही, तर त्या विद्यार्थ्याची पाटी आपल्या हातात धरून विद्यार्थ्याचा हात हातात घेऊन पेन्सिलीनं ते कसं गिरवायचं हे त्याला शिकवणारे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकाप्रमाणे महाराज सांगतायत आम्ही काय करतोय? मार्गदर्शन करतोय. त्याच्यासाठी त्यांच्यासाठी काय झालोय? आम्ही पंतुजी झालोय, आम्ही शिक्षक झालोय. आणि जसं लहान बाळाला शिक्षक शिकवतात गिरवायला तसं आम्ही काय करतोय? शिकवतोय. आता विद्यार्थी कोण आणि शिक्षक कोण हेच कळत नाही. फार मोठं खंतजनक गोष्टी आहेत बऱ्याच. काय काय 2.5 वर्षाचं पोर झालं की आईबाप काय करतायत? शाळेत घालतायत. पूर्वी पद्धत होती, दाखले वगैरे काय आता लिकापट एवढ्या नसायच्या, डॉक्युमेंटली काय एवढं नसायचं. मग ती पद्धत होती पूर्वीच्या काळात अशी की हात असा इकडून इकडं कानाला टेकला की 6 वर्ष पूर्ण झाले मग त्याला शाळेत त्याचं नाव घ्यायचे. पहिले हात इकडून कानाला टेकला की 6 वर्ष पूर्ण झाली पोरग शाळेत येण्याच्या योग्य. मग 6 हो का 5.5 हो का 5 हो, पूर्वी तसं असायची पद्धत. पूर्वीच्या काळी पद्धत शिक्षणाची फार वेगळी होती. आता म्हणजे 2.5 वर्षाचं पोर शाळेत नेऊन बसवतात. आणि मग पूर्वी बालवाडी असायची, आता बालवाडीमध्ये सगळं वाडी असायची ती एक प्रकारची. बालकांचं ते सगळं लहान पोरांचं सगळं शिक्षण असायची. काय बडबड गीत, बोल गीत, गोड गोड गीत ते पोरांना म्हणायला शिकवायचे. ढगाचं गाणं, आबाळाचं गाणं, कशाचं पाला पाचोळ्याचं, सगळी गाणी अशी शिकवायची आणि त्यातून त्या पोरांना काय करायचं? ज्ञानप्राप्ती करून द्यायची. आता बालवाडी गेली आणि बालवाडीची अंगणवाडी झाली. घरात बसणारी पोरं बालवाडीत बसणारी, वाडीत बसणारी पोरं अंगणात जायला लागली. आणि आता अंगणवाडी बी लोप पावायला लागली. आता काय तर छोटा शिशू आणि मोठा शिशू. आता शिशूचा अर्थच मला आजपर्यंत ज्ञात झाला नाही. आता काय काय लोक म्हणतात शिशू म्हणजे काय, तर शी आणि शू ज्याला कळत नाही त्याला म्हणतात शिशू. आता त्याच्यातही प्रकार झाले, 2 वर्ग झाले, एक छोटा शिशू आणि एक मोठा शिशू. त्याच्यातही प्रकार झाले. शिक्षण आमचं इंग्रजी माध्यमातून तुम्ही शिक्षण घेऊ नका याच्याबद्दल काय आम्ही म्हणणार नाही तुम्हाला की घेऊ नका म्हणून. हा घ्या, पण इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असताना मराठीचाही तितका स्वाभिमान आपल्या मनामध्ये बाळगला पाहिजे, उराशी बाळगला पाहिजे. माझा मराठाची बोल कौतुकी. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्या, इंग्रजी ही काळाची गरज आहे, शिक्षण घ्या इंग्रजीतून, पण मराठी भाषेबद्दल त्या अस्मितेबद्दल आपल्या अंतःकरणात तळमळ असणं गरजेचं आहे, स्वाभिमान असणं गरजेचं आहे. मराठा जो आहे त्याचं कौतुक, मराठी भाषेचं कौतुक आपल्या अंतःकरणात असणं गरजेचं आहे. आता पूर्वी कसं असायचं माहितीये का? आताचं शिक्षण आणि पूर्वीचं शिक्षण. पूर्वी काय असायचं? विद्यार्थ्याला आळंदीला विद्यार्थी आला की त्याला श्रीमद भगवद्गीतेची संस्कृत मधील संहिता द्यावी लागायची, विद्यार्थी आळंदीला आला की. पण आता विद्यार्थी आळंदीला आला की 10वीच्या विद्यार्थ्याला अभंगाची संहिता द्यावी लागते. ही शिक्षणाची एवढी मोठी आपल्या प्रगती आहे. हे शिक्षण आपलं जोरात चाललेलं आहे विद्यार्थ्यांचं, कौतुक करण्यासारखं. आता काय सरकारने कायदाच काढलाय 8वी पर्यंत पास. पहिली झाली ढकला पुढच्या वर्गात, दुसरी झाली ढकला पुढच्या वर्गात, तिसरी झाली उचला फेका दुसऱ्या वर्गात. गरज नाही लय अभ्यास करायची, ताण मेंदूला द्यायची आवश्यकता नाही. आणि आता तर काय कोरोनाने आमच्यावर कृपाच केली की हो. आम्ही तर वर्गात न बसता 10वी पास आणि 12वी पास. गरजच नाही फळ्यावर लिहा, पण ते हाती धरली पाटी नारबकाचे साठी खडून लिहा आणि गणित सोडवा, पायथागोरसचं प्रमेय. कोरोनाची कृपा. पण ते हाती धरली पाटीच नको म्हणायला, ही आता कृपाच झाली मोठी. फार मोठा शिक्षणाचा अवघड झाले हे कोरोनाने, सगळं अवघड झाले. मग काय इंग्रजी शिका, सगळं करा, पण सगळं करत असताना मात्र मराठीची अस्मिता काय करा आपल्या मनामध्ये उरामध्ये बाळगा. आता लोक पूर्वी कसे लहान मुलं आईला आई म्हणायचे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आत्म्याचं आणि ईश्वराचं मिलन म्हणजे आई. अहो ज्याच्याकडे भगवंताला प्रत्येकाकडे जाता येत नाही म्हणून त्यानं आई पाठवली ना, देवदूत पाठवला ना आपल्याकडे, मग आई म्हणायला आपल्याला काय हरकत आहे? पण आपण आई म्हणत नाही ना. आपण इंग्रजीचे आपल्या घरावरून विमान गेले ना, इंग्रजांचं फिरून गेले, अगदी घासून गेले, घासून. इंग्रजांचं विमान घासून गेल्यामुळं काय आपण काय म्हणतो? मम्मी, पप्पा.
ओटाला ओट. मम्मी, आता मम्मी म्हणजे तिकडं तुम्हाला माहिती आहे मम्मी म्हणजे काय? काय इजिप्त मध्ये मम्मी म्हणजे मड, आणि आपण मम्मी म्हणतो. आपली संस्कृती जतन केली पाहिजे, आपला वसा वारसा जतन केला पाहिजे. जसं विद्यार्थ्याला शिक्षक हातात पाटी धरून ज्ञान असून सुद्धा अज्ञानी होतात आणि अज्ञानी होऊन विद्यार्थ्याला आई गिरवायला शिकवतात, तसं महाराज सांगतात की आम्ही काय करतो इथं, पंते हाती धरले पाहिजे. कुणासाठी? तर अर्भकाच्यासाठी. असा असणारा जो सामान्य वर्ग आहे, त्या सामान्य वर्गाला जो आम्ही उपदेश करतोय, जसा समोर वर्ग आहे तसा उपदेश करतो. मग संत महात्मे सांगतायत आम्ही काय करतो, स्वतः कृती करतो. तैसे संत जगी आणि क्रिया करूनी दावी त्यागी. महाराज सांगतात आम्ही काय करतो, स्वतः पहिलं करतो आणि स्वतः करून आम्ही इतरांना सांगतो. क्रिया करून ती सगळी काय आहे ती लोकाला जगाला आम्ही काय करत असतो, दाखवत असतो. मग हे सगळं करत असताना काय आहे तर संतांचा जो भाव आहे, संतांचा जो हेतू आहे, शिक्षक पगारासाठी शिकवत असेल कदाचित, पण संत महात्मे हे काही न घेता मात्र आपलं ज्ञानदान करत असतात. आता देवाचं कसं आहे, देव पण थोडं का व्हायना पण घेतो. देव अगदीच काही घेत नाही असं नाही, थोडं का व्हायना पण देव घेतो. पण संत मात्र काहीच न घेता भरपूर काही देऊन देतात. त्यांना म्हणायचं संत. आणि जीवाचा विचार करायला लागलो, जीवाला स्वतःचंही कमी पडतं, दुसऱ्याचंही कमी पडतं, तिसऱ्याचंही घ्यावं वाटतं, चौथ्याचंही, सगळ्या जगातच आपल्याला असावं वाटतं. जीवाला किती दिलं तरी जीवाला कमी, नुसता मागतच राहतो. आणा आणा, येऊ द्या, आमरस येऊ द्या, भात येऊ द्या, चपाती आणा येऊ द्या. जीवाला किती दिलं तर जीवाला काय कमीच पडतं ना जीवाला. मग काहीच न मागणारे काय तर संत आहेत. मग आता पूर्वी कसं असायचं, शिक्षक काठीच्या साह्याने काठीचा धागा दाखवायची विद्यार्थ्याला, आय चल मन आई मन बाराखडी, काठी घ्यायची हातातून काठीच्या. मग ती घाबरायचं पोरग, घाबरून काय करायचं आपलं म्हणायचं अननसाचा, आईचा, ईड लिंबूचा, इमारतीचा, ओकळाचा, आज आपलं म्हणायची पोरं. पूर्वीच्या काळी धाक दाखवून शिक्षक शिकवायचे. संत धाक दाखवत नाही बरं का, संत हे धाक दाखवत नाही. कसं असतं, एखाद्या लहान पोराला जर आवड लागली, टाळ वाजवावा, माळ घालावी आवड लागली, आणि पोरग आपलं हळूहळू हळूहळू ढाळे ढाळे, हळूहळू ढाळे ढाळे काय करायचं, ते हळूहळू ढाळे ढाळे करायचं. आवड लागली लहान पोराला, 4 वर्षाचं लेकरू गावात जायला लागलं, हरिपाठ चाललाय, मंदिरात गेलं, मंदिरात जाऊन बसायला लागलं, हरिपाठ करू लागलं. आणि एका म्हाताऱ्याला कळलं की पोर येतंय, मग ह्या पोराला वारकरी केलं पाहिजे. हाताला धरलं म्हाताऱ्यानं, दम नेऊन माळ घाला आता तू. पोरग जी पळून चिंग चिंगट घराकडे गेलो, ती परत मंदिराकडे फिराकलंच नाही ना. आज ना उद्या हळूहळू ढाळे ढाळे वारकरी झाला असता, त्याच्यात हळूहळू भावना निर्माण झाली असती. पण पोराला दम दिल्यामुळे म्हाताऱ्यानं पोर घरी गेलं, ती परत मंदिराकडे कधीच आयुष्यात फिरकलं. आपल्याकडे तसंच असतं, माळ घालायला एखादा गेला, कशाला माळ घालतेस, काय करायचंय, माळ घालून काय होणार आहे, आणि माळ घातल्यानं काय होणार आहे, हा असं लोक काय करतात, एकामेकाला मुडीत काढतात, खोडतात. हे जे आहे ते तुकोबाराय सांगतायत की काय हे सगळं आहे. शिक्षक काय करायचे, काठीच्या धाकानं विद्यार्थ्याला शिकवायचे आणि विद्यार्थी करायचे. पण आता तसं नाही ना, आता काठीचा धाक नाही, कशाचा धाक नाही, आता विद्यार्थ्याचा धाक शिक्षकाला. का तर मारायचं नाही, कायदाच निघालाय ना आता, शिक्षकानं विद्यार्थ्याला मारायचं नाही. आणि मारलं तर काय, लगेच आई बाप घरनं लगेच शिक्षकाकडं. मग आमच्या पोराला हात लावलास, कशाला हात लावलास, हात लावू नको, आमच्या पोराला परत हात लावायचा नाही सांगतोय. का तर पोरग शाळेत बसत नाही, जर धाक दाखवला तर शाळेतनं पोरग कुठं पसरवतं कळत नाही, मग आई बाप मध्यस्थी होतात. आता धाक दाखवायचा नाही, दट्यात लावायचा नाही, शिक नाही तर शिकू नको, बस नाही तर बसू नको, असं आजकालचं शिक्षण झाले, त्याच्यामुळे अवघड झाले. आता असू द्या, कसं आहे, संतांचं शिक्षक धाक दाखवतात, पण संतांचे कसे आहेत, संत हे धाक दाखवत नाही. संत काय करतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हा आणि कर टाळी बोला मुखी राम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. किंवा कर जोडून विनवितो तुम्हा, कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आमचे संत महात्मे कळकळीची विनंती, हात जोडून विनंती करतात की अरे जोडून या, कर जोडून या विनवितो तुम्हा, तुम्ही काय करा, वासुदेव वासुदेव म्हणा, धाक दाखवत नाहीत काठीचा. असे आमचे संत आहेत. महाराज तुकोबारांनी 2 दृष्टांत दिले दोन्ही चरणात, तेही महाराजांना कमी साधकांना वाटले. महाराज त्याच्याही पुढचा सर्रास दृष्टांत देतात 3ऱ्या चरणामध्ये, बाळकाची चाली माता जाणूनी पाऊल घाली. आता पहा, या
चरणामध्ये सविस्तर सगळं सांगितलेलं आहे की बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. बाळकाच्या चाली म्हणजे काय तर आई ज्यावेळी लहान मूल जन्माला येतं त्यावेळी ते लहान मूल पाळण्यात असतं, पाळण्यातून मग खाली हळूहळू पोरग पालतो होतं, हळूहळू उठायला लागतं, पुढं सरकायला लागतं, रांगायला लागतं, रांगता रांगता उभं राहतं, उभं राहता चालायला लागतं. मग त्या लहान लेकराला चालवायला आई जाते, त्यावेळी आई काय झपाझप पावलं टाकते का हो पटापट? आई काय करते? बालकाच्या चाली. म्हणजे त्या लहान लेकराचं एवढं एवढं जर पाऊल लहान लेकरू टाकत असेल तर आपली आई काय करते? त्या लेकराची आई काय करते? लेकरा एवढंच पाऊल टाकते, बाळकाच्या चाली आणि माता जाणूनी पाऊल घाली. आई त्या लेकराचं हित जाणते, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तसंच महाराज सांगतात ते संत आहेत, ते संत मातेप्रमाणे साधकासोबत चालतात. नुसते साधकासोबत चालतात का हो? तर साधकासोबत नुसतं चालत नाहीत, तर साधकाला प्रगती पथावर नेत असतात. परमार्थाची योग्य जी वाट आहे ती योग्य वाट दाखवत असतात. आता खरं सांगू का? परमार्थ करणं सोपं म्हणतात, माळ घालणं सोपं आहे, कीर्तन करणं सोपं आहे, प्रवचन करणं सोपं आहे, भजन करणं सोपं आहे. पण अगदीच सांगायचं झालं तर परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. लक्षात घ्या, परमार्थ हा लेकुराच्या गोष्टी नाही. अहो फार खडतर प्रवास करून हा परमार्थ करावा लागतो. परमार्थ लेकुराची गोष्ट नाहीये. आणि असं सगळं असताना परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. हा जो परमार्थ आहे हा लेकुराच्या गोष्टी नाही. माळ घालणं माणूस घालू शकतो माळ. बरेच लोक आहेत अशी पंढरीला जातात माळ घालतात. भरपूर लोक पंढरपूरला आळंदीला जातात माळा घालतात. पण या वर्षी घातलेल्या लोकांच्या गळ्यातल्या माळा पुढच्या वर्षी 2 जणांच्या बी गळ्यात नसतात. 2 जणांच्याही गळ्यात नसतात. आमचे महाराज नेहमी सांगायचे, कुणी जर माळ घालाय माझ्याकडे आलं तरच मी त्याला माळ घालतो. ते पण अगोदर विचारायचो, माळ घालणार आहे पण याचं पत्ते पाणी पाळायला जमल का? हे टिकवायला जमल का? याचे नियम कडक असतात, जमल का? हे तुमच्या मनापासून घालतात का कुणी फोर्स केलाय? हे सगळं विचारून मग माळ घालायचे. एखाद्याला फोर्स करत नव्हते, माळ घाल बाबा, माळ घाल बाबा, माळ घाल बाबा. महाराज नेहमी सांगायचे, मी कोणाला आग्रह करत नाही माळ घालायचा, आग्रह करूही नाही माळ घालायचा. हे टिकवतील हे नाही. अहो नाही टिकवली यांनी तर यांचं पाप आपल्या मातीत हापायचं. परमार्थ हा लेकराच्या गोष्टी नाहीत. माळ घालणं ही फॅशन झाली आजकाल. कुणी बी माळा घालतंय, शेंडी पाळतंय, कुठेही बोंबलत फिरतंय, काही कसंही वागतंय. दाढी वाढवली म्हणजे शिवाजी महाराज होत नाहीत. त्याच्यासाठी आचरण असावं लागतं शिवाजी महाराजांचं. तसं परमार्थ करायला गळ्यात माळ घातली म्हणजे परमार्थ झाला असं नाही. वारी केली म्हणजे परमार्थ झाला असं नाही. वारी करायला हौशे नवशे गवशे कितीतरी लोक असतात. मग ते काय खरोखरचे वारकरी आहेत का? अहो जो नित्यनियमाचा कट्टर वारकरी, नियम करणं, नित्य नियमानं वारी करणं, गंध लावणं, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा, पाठी उठणं, काकडा करणं, संध्याकाळी हरिपाठ करणं, हे सगळं करणारे नित्यनियमाचे वारकरी. युग आली वारीन, चाललाय शेजारीन, चला मग आपली बी जाऊ द्या वारी, घ्या पिशवी खांद्यावरी आणि निघालो आम्ही वारकरी, भगवे पताका हातात धारण करी आणि आम्ही चाललो वारकरी. कशासाठी? हौसनं. शेजारी चालल्यामुळे आपणही जायचं. हौसनं वारकरी होत नाही. आणि परमार्थ हा लेकुराची गोष्ट नाही महाराज. परमार्थ करण्यासाठी फार मोठं अट्टास करावा लागतो, फार मोठा आटापेटा करावा लागतो. परमार्थ किती अवघड आहे, फार अवघड आहे. परमार्थात जेवढं तुम्ही खोल जाल ना तेवढं ते अवघड आहे. गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर आयुष्यभर ज्ञानेश्वरीवरती चिंतन करत होते. आयुष्यभर मरेपर्यंत ज्ञानेश्वरीवरती चिंतन केलं. पण मारता मारता मामासाहेब दांडेकरांचं एक वाक्य होतं की आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचली पण जशी कळायला पाहिजे होती तशी मला काही कळली नाही. याला म्हणायचा अभ्यास. अभ्यास केला पण अभ्यास करूनही त्याच्याबद्दल मला ते जसं पाहिजे तसं ते कळलं नाही. हा परमार्थ एवढा सोपा नाही, फार अवघड परमार्थ आहे. पण महाराज सांगतायत, बाळकाच्या चाली माता जाऊन पाऊल घाली. आई जशी पाऊल घालते, आई जसं लेकराचं हित कुठे हे पाहते आणि लेकराच्या हितासारखंच वागते, तसं संत महात्मे साधकाच्या हितावह ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करत असतात. आता ही जे आज जी प्रवचन सेवा जी आयोजित केलेली आहे, ही प्रवचन सेवा आयोजित करणारे विश्वंभर बाबा वारकरी शिक्षण संस्था मेढा. आता संस्थेचा आहे चतुर्थ वर्धापन दिन आहे आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत, सर्व चालक मालक जे आहेत ते गुरुबंधू आदरणीय अतुलजी महाराज देशमुख. तर यांनी सुद्धा संस्था काढलेली आहे. हे सुद्धा एका शिक्षकाचं काम करतायत. आणि खरं म्हणायला गेलं तर त्यांचे
आजोबा जे गुरु आहेत, त्यांचे गुरु, पारमार्थिक गुरु त्यांचे आजोबा, त्या आजोबांपासून प्रेरणा घेऊन त्यांनी ही संस्था काढली. आणि ही संस्था काढत असताना गावच्या पातळीवर संस्था काढल्यानंतर अनंत अडचणी येतात. आमची एक संस्था आहे. आता संस्था चालवायची म्हटलं नाना प्रकारचे लोक भेटतात, नाना प्रकारचे विद्यार्थी भेटतात, विद्यार्थीच्या वेगळ्या वेगळ्या प्रवृत्त्या, कोणी घरी जायसाठी जुरत असतं, कोणी आईला भेटायसाठी जुरत असतं, कोणी बापाला बघायसाठी जुरत असतं, कोणी मस बघायसाठी जुरत असतं. म्हणजे आता ही संस्था चालवणं एवढं सोपं नाही. अभ्यास करायला विद्यार्थ्याला घडवणं, विद्यार्थी घडवणं फार अवघड आहे, फार अवघड आहे. शिक्षकाकडे ज्यावेळी शाळेमध्ये विद्यार्थी जातो तेव्हा शिक्षक किती तासासाठी, 5 तासासाठी विद्यार्थी सांभाळतो. पण संस्थेत आलेला विद्यार्थी जवळजवळ 24 तास त्या महाराजांना सांभाळावा लागतो. मग सांभाळत असताना त्या विद्यार्थ्यांच्या एका एकाच्या तारा आपल्याला हे कराव्या लागतात, सांभाळाव्या लागतात. एखादं लहान पोरग असेल तर त्याच्यावर बोबडच बोलावं लागतं. एखादं मोठं असेल तर त्याला त्याच्या भाषेतच उत्तर द्यावं लागतं. प्रत्येकाला प्रत्येकाच्या पद्धतीने शिकवावं लागतं. एवढं सोपं नाही संस्था चालवणं हे करणं. पण एवढ्या खडतर परिश्रमातून ही संस्था उभी करून या संस्थेचा 4th वर्धापन दिन आहे. आणि 4th वर्धापन दिनानिमित्त ही प्रवचन सेवा आयोजित केली. आणि या आयोजित प्रवचन सेवेमध्ये काय सांगावं तर सांगण्यासाठी मला हा योग्य अभंग वाटला, म्हणून मी हा सेवेकरता घेतला. महाराज 3 दृष्टांत जगद्गुरु तुकोबारांनी दिले, पण महाराजांना हेही दृष्टांत कमी वाटले. महाराज 4था दृष्टांत देतात की तुका म्हणे नाव आणि जनासाठी उदकी ठाव. ही जे महाराज सांगतात 4था दृष्टांत जो सांगतात काय आहे तर आईचं प्रेम कसं आहे तर स्वतःच्या मुलापुरतं आहे. आईचं प्रेम कसं आहे स्वतःच्या मुलापुरतं आहे. पण संतांचं प्रेम स्वतःच्या मुलापुरतं नाही ना. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्ट भीती परोपकार आहे. संतांचं प्रेम एकापुरतं मर्यादित ठेवून उपयोग आहे का? संतांची व्याख्या काय आहे? जे दया करणे जे पुत्रासी तेच दास आणि दासी. आपल्या पुत्रावर जी दया करायची तीच दासावर करावी लागते, तीच दासीवरती करावी लागते. संतांचं ते ब्रीद आहे की जगाचं कल्याण, जगाला आपण आई म्हणून जगाला पोषणं, जगाला मार्गदर्शन करणं हे संतांचं काम आहे. मग जसं आईचं प्रेम कुठपर्यंत मर्यादित आहे आपल्या मुलापुरतं. 4 जर लेकर बाहेर उन्हात 12च्या भर दुपारी उन्हात 12च्या टायमाला जर खेळत असतील आणि खेळता खेळता जर आईला कळलं की आपला बाब्या बाहेर उन्हात खेळतोय तर आई पळत जाते, बाब्याला आवाज, बाब्या इकडे ये रे. बाब्या पळत पळत येतो. आई घाम वगैरे पदरानं पुसते, त्याचा तोंडावरून हात वगैरे फिरवते, सगळं काय करते. आणि सगळं काय झाल्यानंतर काय होतं, आई काय करते पोराला म्हणते कशाला बाब्या उन्हात खेळतोय, तुला कळत नाही का रे, एवढ्या उन्हात खेळतोय, आजारी बिजारी पडशील की. बाब्या म्हणतो आई मी एकटाच खेळतोय का ग, दुसरी पण 4 पोरं आहेत, मनी आहे तिथं, गणे आहे तिथं, गोप्या आहे तिथं, सगळी जण खेळतायत आणि मग मी एकटाच दिसलो का तुला. आई म्हणते त्यांना मरू दे उन्हातच, तू चल घरी. सांगायचं तात्पर्य एकच आहे, आईचं प्रेम स्वतःच्या मुलाविषयी. पण संतांचं प्रेम एकाच विषयी आहे का हो? संतांचं सगळ्यांच्या विषयी प्रेम आहे. तुकोबाराय त्याच्यासाठी मार्मिक दृष्टांत देतात. तुका म्हणे नाव आणि जनासाठी उदकी ठाव. यथामती यथावकाश या ठिकाणी जाता जाता थोडंसं सांगावं वाटतं की विश्वंभर बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एक माझी कळकळीच विनंती. विद्यार्थ्याला प्रत्येकच विद्यार्थ्याला संस्थेच्याच त्या विद्यार्थ्याला माझी विनंती असा विषय नाही. जो कोणी विद्यार्थी विद्या ग्रहण करतो अशा प्रत्येक विद्यार्थ्याला माझं सांगणं आहे की बाळा हो विद्यार्थ्यांनो, ज्या गुरुकडे आपण ज्ञान ग्रहण करतो, ज्या गुरुकडे आपण शिक्षण घेत असतो त्या गुरुविषयी आपण आदर, गुरुविषयी आपण तळमळ, गुरुविषयी आपण निष्ठा राखणं गरजेचं आहे. मग गुरूंचा जरी दोष एखादा गुरूंच्या ठिकाणी जरी असला तर त्या दोषाकडे न पाहता गुरूंच्या ठिकाणी काय गुण आहेत हे गुण घेण्याचा प्रयत्न करा. आणि एक लक्षात ठेवा की गुरु जरी आपल्याला जरी ओरडत असतील, गुरु जरी आपल्याला मारत असतील, जरी रागवत असतील तरी रागवण्याचं कारण, ओरडण्याचं कारण गुरूंचा अंतःकरणात वाईट उद्देश नसतो. गुरूंच्या अंतःकरणात चांगलाच उद्देश असतो. का? लाखो रुपये खर्च करून आईबाप तुम्हाला शिक्षण देतात आणि शिक्षण देत असताना महाराजा ते शिक्षण सार्थकी लागावं ही तळमळ त्या गुरूंची असते. म्हणून गुरूंना वाटतं आईबापाचं पैसा, आईबापाचा खर्च, आईबापाची तळमळ ही वाया जाऊ नये. आणि ती तळमळ वाया जाऊ नये म्हणून गुरु तळमळीनं पोट तिडकीनं विद्यार्थ्याला घडवण्याचं काम करत असतात. म्हणून यदा कदाचित कधीही
आपल्याला जरी गुरूंनी ओरडलं, गुरूंनी रागवलं, काहीही जरी झालं तरी गुरुविषयी कायम मनामध्ये आदर, प्रेम, निष्ठा, आदरयुक्त भावनाच बाळगली पाहिजे. गुरूंच्या बाबतीत कधीही राग आणि लोभ न धरता गुरुवरती ज्या संस्थेत शिकताय त्या संस्थेला आई मानून, ती संस्था आपली आई आहे. संस्था आपली आई असताना संस्थेत राहणारे इतर सगळे आपले कुटुंबातले सदस्य असे राहून एकमेका सहाय्य करू. अवघे धुरू सुपंत. प्रत्येक विद्यार्थी हा घडायला आलेला असतो. प्रत्येक जण वेगळा वेगळा असला तरी प्रत्येकाचं ध्येय एकच असतं. त्याच्यामुळे कुणी कुणाला तुच्छ लेखू नका, कुणी कुणाला कमी लेखू नका. ज्यानं त्यानं आपला अभ्यास करत असताना एखाद्याला जर नडलं, एखाद्या जर येत नसेल तर त्याला सांगण्याचा प्रयत्न करा. का प्रयत्न करा? तिथं तुम्ही कमी होणार नाही हो, तिथं तुमचं ज्ञान वाढणार आहे. त्या ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं. त्याच्यामुळं शिक्षक शिक्षकांचं काम करतायत. अर्भकाच्यासाठी पण ते हाती धरली पाठी. महाराजांचं काम करतायत, ते हातात पाटी घेऊन शिकवतायत. पण ते शिकवत असताना आपण काय केलं पाहिजे, ते ज्ञान ग्रहण करत असताना समोर जी व्यक्ती आपल्याला सांगते त्या व्यक्तीविषयी कायमस्वरूपी मनामध्ये आदर बाळगला पाहिजे. नाही तर पूर्वीच्या काळी तसंच असायचं, शिक्षकांबद्दल धाक असायचा. आता इथं श्री जोग महाराज शिक्षण संस्थेतले विद्यार्थी पहिले शिकायचे. त्या विद्यार्थ्यांना जर गुरुवर्य मारुतीबाबा कोरेकर रस्त्याने चाललेले दिसले तर पोरं अशी लपून बसायची. जोपर्यंत बाबा दृष्टीला दिसत नाही, दृष्टी आड होत नाही तोपर्यंत पोरं लपून बसायची, नंतर बाहेर यायची. ही आदरयुक्त भीती असावी. आदरयुक्ती भीती बनावं याला. तर बाबा काठी हातात घेऊन चालायचे म्हणून पोरं भेटतात का बाबांना? नाही भेट. ही आदरयुक्त भीती. म्हणजे मोठी व्यक्ती आपल्या समोरून चालली, मग त्या व्यक्तीला आपण सामोरं जाऊ नये. ही आदरयुक्त भीती मनात असणं गरजेचं आहे. जरी गुरु ओरडत असले, धाक दाखवत असले तर ती एक प्रकारचे तुमच्या हितासाठीच सगळं आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठीच खास या संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठीच हा अभंग घेतलेला आहे. एक विश्वंभर बाबा वारकर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना हा उपदेश जरी झाला असेल तरी ऐकणारे बरेच विद्यार्थी ऑनलाईन ऐकत असतील किंवा नंतर कोणी ऐकतील, त्यांना हा उपदेश एक प्रकारचा ग्राह्य ठरला जाणार आहे. त्यांच्यासाठी सुद्धा हे आहे. असो, यथामती यथावकाश या ठिकाणी दुसऱ्यांदा विश्वंभर बाबा वारकर शिक्षण संस्थेनं मला प्रवचनाची संधी दिली. हा जो संस्थेचा 4th वर्धापन दिन आहे, या 4th वर्धापन दिनानिमित्त संस्थेनं छान असा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं आयोजित केलाय. आता इलाजच नाहीये, काय कोरोनासारखी महामारी आली आहे, जगणं मुश्किल झाले. या महामारीतून जगायचं असेल तर एक धरला चित्ते आम्ही रुक्माईचा पती, एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापै काम नाही. ते नामस्मरण करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. एकच करायचं, नामस्मरण भगवंताचं करणं गरजेचं आहे. काही कोरोना करत नाही, काही नाही, घाबरायचं नाही. पण ते परिस्थितीमध्ये कोरोना हा भयंकर वाटतो तितका आहेही आणि नाही. फक्त याच्यामध्ये एक सूत्र बाळगायचं, काहीही झालं तरी घाबरायचं नाही. आहे या परिस्थितीला सामोरं जाण्याचा विचार करायचा. आणि संकटही येत असतात, संकटाशिवाय जीवन नाही. तर संकटच जीवनात नसेल तर जीवनाला काय अर्थ आहे? संकट तर पाहिजेच ना. अहो, कुंती मातेनं ते देवाला सतत संकटच मागितलं होतं. दुःखातच मरण तुमचे होत नाही, आता मला काय करा, दुःखच द्या. का तर सुखाच मरण होत नाही तुमचं, म्हणून दुःख द्या. संकट आलं तर तेवढंच आपण भगवंताच्या जवळ जातोय ना. संकटकाली आपण देवाचं काही का होईना नामस्मरण करतोय, तितकं देवाच्या जवळ जातोय. ही जरी कोरोनासारखी महामारी आली तर हे दिवस काय जास्त दिवस राहणार नाहीत. गुरुनाम गुरु ज्ञानेश भक्त व्याकरणाचार्य अर्जुनजी महाराज लाड यांचं वाक्य आहे. एक वेळ थोडंसं घडला होता प्रसंग आणि लाडगुरुजी तर भेटायला आले होते संस्थेमध्ये. फार असं बोलतात गुरुजी, पण गुरुजींचं बोलणं म्हणजे फार मार्मिक. एक वाक्य गुरुजी त्यावेळी बोललेले होते की आभाळामध्ये ज्यावेळेस काळे काळे ढग जमा होतात, ते जे ढग जमा झालेले असतात त्या ढगांची आपल्याला भीती असते की या ढगातून जे पाणी पडणार आहे ते किती तीव्रतेने पडेल, विजांचा कडकडाट होतोय का काय होतोय, म्हणजे त्याची एक प्रकारची भीती असते. पण त्या भीतीच्या नंतर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे जे काळे काळे ढग जमलेले आहेत, हे काळे काळे ढग जास्त काळापुरते नाहीयेत, हे मर्यादित काळापुरते जमलेले आहेत. आणि हे ढग काही काळानंतर काय होणार आहेत, निघून जाणार आहेत. असा हा कोरोना आहे. काळे काळे ढग जसे आकाशात जमा होतात असा हा कोरोना आहे. एक ना एक दिवस हा निश्चितपणाने जाईल आणि निश्चितपणाने जावा याच्यासाठी आपण सगळ्यांनी काय करतोय, तो जावा यासाठी सगळे ज्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करतात. डॉक्टरांच्या परीने सगळी वैद्यकीय सुविधा आपली लागलेली आहे त्याच्या मागे. असो, यथामती यथावकाश या ठिकाणी
या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती विश्वंभर बाबा वारकर शिक्षण संस्था आयोजित ही ऑनलाईन प्रवचनमाला जी आहे 7 दिवसाची, या प्रवचनमालेमध्ये दुसऱ्या दिवसाची सेवा गुरुवर्य अतुलजी महाराज देशमुख यांनी करण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. मागच्या वर्षी असाच जागर स्त्री शक्तीचा म्हणून कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता आणि त्याही वेळी मला प्रवचन करण्याची संधी दिली होती आणि आताही दुसऱ्यांदा परत मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. असंच आमच्यावरती लक्ष राहो ही त्यांच्या चरणी विनंती आहे. आणि झालेली प्रवचन सेवा माऊली महावैष्णव कैवल्य सम्राट चक्रवर्ती साधकांच्या मायाबाप तुम्हा जड जीवांचे उद्धार करते ज्ञानोबारांच्या चरणी अर्पण करून, तसेच माझे गुरु हरिभक्तीपरायण परमपूजा आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य वैकुंठवासी गोकुळजी महाराज क्षीरसागर यांच्या चरणी अर्पण करून माझ्या सेवेला पूर्णविराम. कुंडली कौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वासी गुरुवर्य गोकुळानंद महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागे तंतुषावे तो शोणी मजावे पसावे जय कांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्म वाढो बुद्धा परस्पर एवढो मंत्र मृतांचे चित्र जाओ विश्व सुधर्म सूर्य पाओ जीवांची लग्न लावो प्राणघात वर्षते सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्थ भूमंडळी चला कलकरून चार चेतना चिंतामणीचे गाव बोलते जरणमा विषांत चंद्रमेचे आलंचन मार्तंड तापैन ते सर्वाई सदा सज्जन स्वयरेव तू किंबोना सर्वसखी पूर्णमती लोके भुजवारी दृश्य पंडिता आणि वंतो भुजवे विशेष लोकीये दृष्टा दृष्ट विजय व्हावे जी एक नैसे श्रेष्ठ करावो आहोई दान कसावो येणे वर ज्ञान देव येणे वर ज्ञान देव येणे वर ज्ञान देव झाला. कुंडली कौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वैकुंठवासी गुरुवर्य गोकुळानंद महाराज छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान बोलो रे भाई सब संतन की जय. अपने अपने माता पिता की जय.